हॅलो स्टुडंट्स, मी तुमचं स्वागत करतो SBM एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर। त्याच्या आधीच्या आपण व्हिडिओजमध्ये स्क्वेअर 100 रेंजचे आणि स्क्वेअर्स 50 रेंजचे अशा प्रकारे आपण स्क्वेअर्स कंप्लीट केलेलं आहे। आता आपण बघत आहोत स्क्वेअर रूट। मी आज घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये स्क्वेअर रूट कसं करायचं आहे। तर स्क्वेअर रूट करायचा म्हणजे करत असताना आपल्याला 3 स्टेपमध्ये स्क्वेअर रूट करायचं आहे। तर लक्षात ठेवा 3 स्टेपमध्ये। आता फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे की फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला कुठल्याही डिजिटचा युनिट प्लेस बघायचा आहे। याचा युनिट प्लेस किती आहे? 9 आहे। याचा युनिट प्लेस 9 आहे। तर असा कोणता डिजिट आहे ज्याचा स्क्वेअर केला तर युनिट प्लेसला 9 येऊ शकतो? तर युनिट प्लेसला 9 येऊ शकतो 3 आणि 7 चा स्क्वेअर केल्यावर। बघा 3 चा स्क्वेअर 9 आहे आणि 7 चा स्क्वेअर आहे 49। तर 9 युनिट प्लेसला कोणत्या डिजिटचा स्क्वेअर केल्यावर येऊ शकतो? 3 किंवा 7। तर आपल्याला इथं लिहायचं आहे 3 किंवा 7, 3 और 7। ठीक आहे, मग आता ही झाली फर्स्ट स्टेप। फर्स्ट स्टेप मध्ये काय बघितलं आपण? युनिट प्लेस। आता आपल्याला सेकंड स्टेप मध्ये बघायचं आहे रेंज। मग आता रेंज बघत असताना आपण काय करायचे? शेवटून 2 डिजिट सोडून द्यायचे। तर शेवटून आपण 2 डिजिट सोडून दिल्याच्या नंतर आपलं डिजिट उरले 18। मग आता हा जो 18 आहे हा कुठल्या रेंज मध्ये येईल? आपला 18 येईल 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25। या रेंज मध्ये 18 आहे। कुठली रेंज आहे? 4 चा आणि 5 च्या स्क्वेअरची रेंज आहे। मग 4 आणि 5 पैकी कधी पण लक्षात ठेवा आपल्याला छोटा वाला डिजिट घ्यायचा आहे। 4 आणि 5 पैकी छोटा डिजिट कुठला आहे? 4 आहे। तर आपल्याला 4 या दोन्ही ठिकाणी ठेवायचं आहे। मग वर पण इथं पण 4 ठेवल मी आणि खालच्या डिजिटच्या पुढे सुद्धा 4 ठेवल। तर हे झाली आपली सेकंड स्टेप। फर्स्ट स्टेप मध्ये मी काय केलंय पुन्हा एकदा रिपीट करत आहे। फर्स्ट स्टेप मध्ये आपण युनिट प्लेस बघितला। युनिट प्लेसला 9 होतं, तर युनिट प्लेसला 9 3 चा किंवा 7 चा स्क्वेअर केल्यावर येऊ शकते, म्हणून आपण इथं घेतलं 3 आणि 7। ठीक आहे, आता दुसऱ्या स्टेप मध्ये बघितलं आपण रेंज। मग आता रेंज बघत असताना शेवटचे 2 डिजिट सोडायचे। स्क्वेअर रूट करताना नेहमी काय करायचं आहे? शेवटचे 2 डिजिट सोडायचे। शेवटचे 2 डिजिट सोडले तर उरला 18। आता हा 18 कुठल्या रेंज मध्ये येईल? तर 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25 या रेंज मध्ये 18 येईल। तर 4 आणि 5 पैकी आपल्याला डिजिट कोणता घ्यायचा आहे? छोटावाला। छोटावाला डिजिट कोणता आहे? 4। मग मी 4 या दोन्ही ठिकाणी ठेवल्यावर माझ्याकडे 2 डिजिट तयार झाले। पहिला डिजिट आहे 43 आणि दुसरा डिजिट आहे 47। मग 2 स्टेप झालेले आहे माझ्या। आता तिसऱ्या स्टेप मध्ये या दोन्ही पैकी नेमकं माझं आन्सर कोणता आहे हे डिसाइड जर करायचं असेल तर तिसरी स्टेप येते। आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला बघायचं आहे की हा जे आपण रेंज बघायला आलो होतो 18 ची, तर हा 18 वर 16 ला जवळ आहे का खाली 25 ला जवळ आहे हे चेक करायचं। आता हा 18 वर कुठे जवळ आहे? 16 ला जवळ आहे। मग वरच्या डिजिटला जवळ असल्यामुळं वरचा डिजिट आपला आन्सर आहे, खालचा डिजिट कॅन्सल। हे झालं आपलं स्क्वेअर रूट। प्रत्येक स्क्वेअर रूट मध्ये तुम्हाला आपल्याला ह्या 3 स्टेप फॉलो करायच्या आहेत। मग स्क्वेअर रूट कितीही मोठा असू द्या, तुम्हाला जेवढा मोठा स्क्वेअर पार्ट असेल तेवढा मोठा स्क्वेअर रूट करता येईल। ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा आता मला या डिजिटचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे। तर याच्या युनिट प्लेसला फर्स्ट स्टेप काय? युनिट प्लेसला 1। युनिट प्लेसला 1 कोणत्या डिजिटचा स्क्वेअर केल्यावर येऊ शकते? तर युनिट प्लेसला 1 हा 1 चा स्क्वेअर किंवा 9 चा स्क्वेअर केल्यावर येऊ शकते। ठीक आहे, मग आता आपण इथं लिहू 1 आणि 9 लिहिलंय। आता आपल्याला बघायची आहे सेकंड स्टेप। सेकंड स्टेप मध्ये आपण बघतो रेंज। रेंज कशी बघायची आहे? शेवटचे 2 डिजिट सोडून द्या। मग रिमाइंडर कोणता आहे? उरलाय 34। आता 34 कुठल्या रेंज मध्ये येतो? तर 34 येतो बघा, 34 येतो 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर 36 या रेंज मध्ये येते बघा 34। 5 चा आणि 6 चा स्क्वेअर। मग 5 च्या आणि 6 चा स्क्वेअर मधला छोटा डिजिट आपल्याला घ्यायचा आहे। छोटा डिजिट कोणता आहे? 5 आहे। आणि हा 5 आपल्याला दोन्ही ठिकाणी ठेवायचा आहे। म्हणजे इथं पण 5 ठेवून टाका आणि इथं पण 5 ठेवून टाका। मग ही आहे माझी दुसरी स्टेप। पहिल्या स्टेप मध्ये आपण युनिट प्लेस बघितला, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण 34 ची रेंज बघितली, 5 आणि 6 ची होती। मग आता आपल्याला तिसऱ्या स्टेप मध्ये बघायचं आहे की हा जो 34 आहे जे आपण रेंज बघायला लागलो ते 34 ची रेंज जी आहे हा 34 खालच्या डिजिटला जवळ आहे, 36 ला जवळ आहे का 35 ला जवळ आहे बघायचं। तर हा डिजिट आहे 36 ला जवळ, म्हणजे खालच्या डिजिटला जवळ आहे, म्हणून आपलं उत्तर खालचं आहे, वरचं नाही। ठीक आहे, हे झालं आपलं थर्डचं। त्याच्यानंतर आपल्याला जर त्याचा पुढचा करायचा असेल प्रत्येक डिजिटचं करून घेऊ आपण। आता मला करायचं आहे या 4 म्हणजे युनिट प्लेसला 4 कसा येईल? 2 चा आणि 8 चा स्क्वेअर केल्यावर मग आपण लिहून टाकायचं इथं 2 और 8। ठीक आहे, मग आपण शेवटचे 2 डिजिट सोडून द्या। 2 डिजिट सोडल्यावर हा 67 कुठल्या रेंज मध्ये बघायचं आहे? तर 67 ची जी रेंज आहे ती 67 ची रेंज आहे कुठली रेंज आहे? 8 चा स्क्वेअर
आणि 9चा स्क्वेअर. मग आता या दोन्हीपैकी आपल्याला छोटा आकडा कुठला आहे 8. मग हा 8 इथं दोन्ही ठिकाणी ठेवायचा आहे. इथं पण 8 ठेवून टाकू, इथं पण 8 ठेवून टाकू. ही झाली माझी दुसरी स्टेप. आता या दोन्हीपैकी माझं उत्तर कोणतं आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला बघायचं आहे की हा जो 67 आहे हा वर 64 ला जवळ आहे का खाली 81 ला जवळ आहे. तर हा वर 64 ला जवळ आहे म्हणजे वरच्या डिजिटला जवळ असल्यामुळं इथं आपलं वरचं डिजिट आन्सर आहे, खालचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं करायचं आहे युनिट प्लेसला काय बघा 6. मग युनिट प्लेसला 6 कोणत्या डिजिटचा स्क्वेअर केल्यावर येते. तर युनिट प्लेसला 6 4चा स्क्वेअर केल्यावर किंवा 6चा स्क्वेअर केल्यावर येऊ शकते. त्याच्यामुळे इथं लिहून टाकायचं 4 आणि 6. ठीक आहे. मग आता ही होती पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये मला बघायची रेंज. मग रेंज बघत असताना शेवटचे 2 डिजिट सोडून द्या. उरलाय किती 134. आता 134 कुठल्या रेंजमध्ये येतो इकडे साईडला लिहितो मी. तर हे येईल बघा 11चा स्क्वेअर 121 आणि 12चा स्क्वेअर येतो 144. तर या रेंजमध्ये 134 आहे. कुठली रेंज होती ही 11 आणि 12च्या स्क्वेअरची. तर 11 आणि 12 मध्ये आधी बघायचं छोटा डिजिट कुठला आहे 11. मग हा 11 दोन्ही ठिकाणी ठेवून टाका. दोन्ही ठिकाणी 11 ठेवला. 2 डिजिट तयार झाले माझ्याकडे 114 आणि 116. मग या दोन्ही डिजिट पैकी कुठल्या डिजिटचा हे आन्सर असेल हे चेक करण्यासाठी आपल्याला थर्ड स्टेप मध्ये जायचं आहे. थर्ड स्टेप आहे की आपलं जे हे 134 आहे हा वर 121 ला जवळ आहे का खाली 144 ला जवळ आहे. तर हा खाली जवळ आहे, खाली 144 ला जवळ आहे म्हणून आपलं खालचं डिजिट आपलं आन्सर आहे, वरचं कॅन्सल. ठीक आहे. आता बाकीचे हे जे 2 आहेत हे 2 सॉल्व करा बरं. चला आणखी एकदा बघूया. याच्या युनिट प्लेसला काय 1 आहे. मग युनिट प्लेसला 1च्या किंवा 9च्या स्क्वेअर केल्यावर येऊ शकते. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय रेंज बघायची आहे. रेंज आहे 198 ची. मग 198 ची रेंज कुठली आहे 198 ची रेंज आहे 14चा स्क्वेअर येतो. 14चा स्क्वेअर काय येतो 196 आणि 15चा स्क्वेअर किती येतो 225. हा जो 198 आहे हे 198 कुठल्या रेंज मध्ये येते 14 आणि 15च्या. मग 14 आणि 15 मधला छोटा डिजिट कुठला आहे 14. हा 14 दोन्ही ठिकाणी ठेवून टाका. बघा इथं पण 14 ठेवतो मी आणि इथं पण 14 ठेवतो. ठीक आहे. मग आता या दोन्ही मध्ये आता बघा की आपल्याला या दोन्हीपैकी कुठला डिजिट सिलेक्ट करायचा आहे, कसं डिसाईड करायचं बघायचं आहे की हे जे 198 आहे जवळ कुठं आहे. तर हे जवळ आहे 196 ला म्हणून वरच्या डिजिटला जवळ असल्यामुळं आपलं वरचं डिजिट आपलं आन्सर आहे, खालचं डिजिट नाही. तर लक्षात आले तुम्हाला स्क्वेअर. मग स्क्वेअर नंबर 6 7 8 9 10 11 12 हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर त्याच्यामुळे स्क्वेअरचे तुम्ही ट्रिक लक्षात घ्या की स्क्वेअर रूट करत असताना तुम्हाला 3 स्टेपमध्ये करायचं आहे. फर्स्ट स्टेप बघायची आहे तुम्हाला युनिट प्लेस, सेकंड स्टेप बघायची आहे तुम्हाला रेंज आणि तिसरी स्टेप बघायची आहे की त्या रेंजमध्ये हा वरच्या डिजिटला जवळ आहे का खालच्या डिजिटला जवळ आहे. या 3 स्टेपवरून तुम्ही कुठल्याही डिजिटचं स्क्वेअर रूट करू शकता. पण त्याच्यासाठी एक अट आहे की तुम्हाला जेवढा मोठा स्क्वेअर पार्ट असेल तेवढं चांगलं आहे. जेवढा मोठा स्क्वेअर पार्ट आहे तेवढं मोठं तुम्हाला स्क्वेअर रूट करता येते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट बघितलेलं आहे आणि हे जे बाकीचे स्क्वेअर रूट आहेत हे स्क्वेअर रूट तुम्हाला पुढचे ट्राय करून बघायचे. ठीक आहे.